राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम, आता पुढील मंगळवारी सुनावणी। मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या, पोलीस फॉरेन्सिक टीम घटनास्थळी, कांदिवली चारकोप परिसरातील घटना। थेट समरजित घाटगेंशी घरोबा केल्यानंतर आता सुनबाई सुद्धा बिनविरोध, शिंदे गटाची माघार, हसन मुश्रीफांची कागलला समझोता एक्सप्रेस सुसाट। धुळ्यातही भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अर्ज बाद, शरयू भावसार यांची न्यायालयात धाव। भावनेच्या भरात बाळराजांकडून न कळत काही अपशब्द गेले, ते अजिबात समर्थनार्थ नाहीत। अजितदादांनी पार्थ आणि जय पवार प्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजांना माफ करावं, राजन पाटलांचं अजित पवारांना साकडं। बीड नगरपालिकेबाहेर भाजप आणि एमआयएम कार्यकर्ते आमने सामने, धार्मिक घोषणाबाजी। अजितदादांना चॅलेंज देण्या इतका मी मोठा नाही, व्हायरल व्हिडिओवर बाळराजे पाटलांकडून अजितदादांसाठी थेट माफी। पार्थ पवारांकडून केवळ कागदावरच नाही तर बाउन्सरच्या मदतीनं जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न, दमानियांकडून पत्रच शेअर। आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणणार। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।